नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। राहुरी विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची लगबग सुरू झालेली आहे। शिवाजी कर्डिले यांच्या जागेवर आता कोण आमदार होणार? अक्षयला संधी दिली जाईल की सुजय विखे मैदानात येणार? तनपुरेंच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असणार आहे। मंडळी, राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झालेली आहे। आता या रिक्त झालेल्या जागेवरती त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना संधी मिळते का, किंवा सुजय विखे जे अहिल्यानगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधनं पराभूत झालेले होते ते या मतदारसंघामधनं निवडणूक लढवतील का, किंवा मागील टर्मचे आमदार राहिलेले तनपुरे हे पुन्हा मोर्चे बांधणी करून निवडणूक लढवतील, या गोष्टीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राहुरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला। रिक्त झालेल्या जागेवर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक घेण्यासाठीच्या काही हालचाली झाल्याचं समोर येत आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम हा जाहीर केलेला। निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार हा सवाल आता उपस्थित राहू लागलेला। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी कर्डिले यांच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना संधी मिळेल का, की भाजप घराणेशाही टाळून अन्य कुणाला संधी देणार याची खल सुरू झालेली आहे। यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटलांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण ते आता खासदार राहिलेले नाही आहेत। याशिवाय महाविकास आघाडी कुठला निर्णय घेते, कोणता निर्णय घेते याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। म्हणजे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचं 17 ऑक्टोबरला निधन झालं, तेव्हापासून राहुरी विधानसभा मतदारसंघाची ही जागा रिक्त आहे। आता यावर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष अशा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानंतर लगेचच निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो आणि उमेदवार कोण असणार याच्या चर्चेने ऐन थंडीत हे राजकीय वातावरण तापलेलं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं मंडळी? या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे ज्यांचा खूप चांगला प्रभाव आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे, म्हणून ते महाविकास आघाडीमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत, त्याच विधानसभा मतदारसंघामधनं सुजय विखे हे देखील निवडणूक लढवू शकतात, कारण ते लोकसभेला पराभूत झालेले होते। आणि या सगळ्या प्रकरणात कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजप पुन्हा संधी देईल की मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा जोर चालेल आणि त्यांच्या पुत्राला या ठिकाणी म्हणजेच सुजय विखे यांना या ठिकाणी तिकीट मिळेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा कौल काय सांगतोय? कोण या ठिकाणाहून निवडणूक लढवेल? की आतापर्यंतचा काही इतिहास जर आपण पाहिला तर निधन झालेल्या रिक्त जागांमध्ये परिवारातीलच सदस्यांना निवडून देण्याची एक काही ठिकाणी परंपरा राहिलेली आहे। तीच परंपरा पुन्हा सुरू राहील आणि यावेळेस बिनविरोध अक्षय कर्डिले यांना आमदार होता येईल। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा। मंडळी, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।